नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा। मित्रांनो, आज आपण मायमर मेडिकल कॉलेज पुणे या MBBS कॉलेजचा सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर मायमर मेडिकल कॉलेज पुणे हे तळेगाव येथे असून त्यास महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या नावाने सुद्धा ओळखले जाते। या कॉलेजची स्थापना सन 1995 साली झाली असून या कॉलेजला एकूण 150 सीट्स उपलब्ध आहेत। या 150 MBBSच्या सीट्स पैकी 85% सीट या CET सेलच्या माध्यमातून, तर 15% सीट्स या इन्स्टिट्यूशनल कोटा, ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं म्हणतो, त्या माध्यमातून भरल्या जातात। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात जो कॅटेगरी वाईज कट ऑफ होता त्यावर आपण चर्चा करणार आहोत। परंतु आपण जो काही कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगत आहोत, तर त्या ऑल इंडिया रँक पर्यंत जर आपल्याला मार्क्स येत असतील, त्याच्या आपण जवळपास जरी असाल तरी आपणास हे कॉलेज मिळू शकते। या कॉलेजचा हा कट ऑफ गेलेला आहे आणि मार्क्स किती आहेत यापेक्षा तुमचा ऑल इंडिया रँक किती आहे हे महत्वाचं आहे, कारण सीट्स जी आहे ती ऑल इंडिया रँकिंगवरच मिळत असते। तर आपण कट ऑफ पाहूया। SC या कॅटेगरीचा जो ऑल इंडिया रँक होता फर्स्ट ऍडमिटेड कॅन्डिडेटचा, तो होता 1,32,849 आणि त्या विद्यार्थ्यास 443 मार्क मिळालेले होते। त्यानंतर लास्ट कॅन्डिडेट जो होता SC कॅटेगरीचा, त्याचा ऑल इंडिया रँक 1,59,679 म्हणजे 427 या मार्क्सवर त्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे। शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीचा जर विचार केला तर ऑल इंडिया रँक 3,41,000 आणि 339 मार्क्स। तर लास्ट कॅन्डिडेट जो होता शेड्यूल ट्राईब या कॅटेगरी मधला, तर 3,53,059 या ऑल इंडिया रँकवर आणि 334 मार्कवर मायमर मेडिकल कॉलेजला MBBS सीट शेड्यूल ट्राईब या विद्यार्थ्याला मिळालेली आहे। VJ या कॅटेगरीमध्ये 83,358 आणि 476 मार्क। तर लास्ट कॅन्डिडेट जो होता VJ कॅटेगरीचा 84,556 आणि 475 मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर NT1 या कॅटेगरीमध्ये 1,29,347 या ऑल इंडिया रँकवर आणि 445 मार्कवर फर्स्ट ऍडमिटेड कॅन्डिडेटला ऍडमिशन मिळाली। याच कॅटेगरीमध्ये म्हणजे NT1 या कॅटेगरीमध्ये लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट जो होता 1,32,651 या ऑल इंडिया रँकवर आणि 443 मार्कवर हे कॉलेज मिळालेलं आहे। NT2 या कॅटेगरीमध्ये फर्स्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्याचा ऑल इंडिया रँक 57,154 आणि त्यास 496 मार्क्स होते। तर लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट जो होता NT2 कॅटेगरीचा, त्याचा ऑल इंडिया रँक 60,823 आणि त्यास 493 मार्क मिळालेले होते। NT3 या कॅटेगरीचा जर विचार केला तर या कॅटेगरीमध्ये फर्स्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट त्याचा ऑल इंडिया रँक 56,743 496 मार्क्सवर आणि लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट जो आहे तो सुद्धा 496 मार्कवर 56,743 हा क्लोजिंग रँक होता। OBC या कॅटेगरीमध्ये 57,355 या ऑल इंडिया रँकवर 495 मार्क्स आणि शेवटचा जो विद्यार्थी होता तो 59,929 या ऑल इंडिया रँकवर 493 मार्क्सवर सीट मिळालेली आहे। त्यानंतर SEBC या कॅटेगरीमध्ये 57,026 496 मार्क्स घेऊन आणि ऑल इंडिया रँक 57,026, तर लास्ट कॅन्डिडेट जो आहे त्याचा ऑल इंडिया रँक 67,538 487 मार्क्स घेऊन सीट मिळालेली आहे। त्यानंतर ओपन या कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक 39,879 आणि 511 मार्कवर, तर लास्ट कॅन्डिडेट जो होता ओपन कॅटेगरीचा 60,216 या ऑल इंडिया रँकवर आणि 493 मार्कवर मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव पुणे या ठिकाणी सीट मिळालेली आहे। याच प्रकारच्या कट ऑफची माहिती आपणास मिळत राहावी
वेगवेगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ, त्याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील स्टेट काउन्सिलिंग याबद्दलचे संपूर्ण मार्गदर्शन याची संपूर्ण माहिती आपणास मिळावी म्हणून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपले जे मित्र असतील, जे गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.